आपलं राज्य निर्माण केलंय. म्हणून तुम्हाला घेऊन जातो मित्रांनो तिसऱ्या दिवसातला पहिला चेंडू या ठिकाणी पडण्याची तयारी सुरू झाली. गोलंदाजाचा पहिला चेंडू यावेळेस मात्र बाबल्यासाठी सुरेख मध्ये ऑन साईडला चेंडू वळवलाय आणि अर्थात पहिल्या चेंडूवर पहिली धाव आवाशी 11च्या खात्यामध्ये जमा होते. पहिला सामना तिसऱ्या दिवसातला आणि अर्थातच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पहिला क्वार्टर सेमीचा फायदा पैदर छतमध्ये सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर अर्थातच कुलवंडीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने यजमान म्हणजे आवाशी 11चा संघ आहे. टॉस जिंकलाय कुलवंडी संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोलंदाज कुणाल गोलंदाजी करतोय. पहिलं षटक कुणालच्या हातामध्ये. चांगला गोलंदाज आहे. अर्थातच कुलवंडी संघाकडून खेळणार आहे दर्जेदार गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडू फेकेल सागर आंबरे ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू हो सरळ गोलंदाजच्या डोक्यावर भिरकावून दिलाय आणि आजच्या दिवसाला काय छान सुरुवात केली चौकाराने. कपाटीचे पहिला चौकार सागर दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मात्र खेळलाय. निश्चित धावा बेतील. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू मात्र या ठिकाणी जिंकतोय. चेंडू पुनश्च एकदा कडा टाचतोय सीमारेषेची. चेंडू सीमारेखा पार. अर्थातच सागर आंबरेडे आणि त्यानंतर मात्र संधी मिळाली बाबल्याला आणि अर्थात रिव्हर्स स्वीपचा बादशाह ज्याला ओळखलं जातं तोच बाबल्या ज्याने षटकाराने सुंदर खेळी साकारले. एक षटकार एक चौकारांशी तो मैदानामध्ये खेळतोय आणि पहिल्या षटकाखेर एकूण धावा झाल्यात त्यात 18 धावा या धावफलकावर जमा आहेत. एक चांगली सुरुवात शानदार सुरुवात केली. 5 षटकांचा खेळ आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या आहेत बाबल्या आणि सागरडे. दरम्यान नवीन षटक या ठिकाणी सुरू करेल अजिंक्य मॅन फ्रॉम कुलवंडी. एक चांगला गोलंदाज आहे. उंच पुरासा गोलंदाज. धावाला सुरुवात केली राईट टॅप ऑफ द विकेट. यावेळेस हो यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सागर आंबेच्या बॅट मधून षटकार.
आता शोभेल अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धावांचा पाऊस पडतो मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवायचा आहे. यावेळेस मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या पडे येत नाही. एक धाव निश्चित मिळते सागरला, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि अर्थातच त्यामध्ये एका धावेवर रोखलंय सागर याला. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या जर पाहिली अब्बाशी 11च्या खात्यामध्ये बिनगडी बाद दुसरं षटक सुरू असताना धावा झाल्यात 25 धावा 25. लॉस ऑफ विदाउट विकेट प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. दुसरं षटक सुरू आहे. 25 धावा झाल्या. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या होत्या अर्थातच बाबल्या आणि सागर आंबरे यांनी. दरम्यानचा पुढचा चेंडू अजिंक्य राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पहा बाबल्यासाठी सुरेख चेंडू आहे आणि अर्थातच या चेंडूचा सन्मान केलाय बाबल्याने आणि सन्मानाबरोबर एक धाव देखील पूर्ण केली. अर्थातच चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उठवत आहेत बाबल्या आणि सागर आंबरे. चांगली एक दमदार जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी खेळताना अनेक वर्ष आणि अर्थातच अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी कामगिरी केली ती सलामीची जोडी मैदानामध्ये. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस बॉक्सच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस मात्र खराब शॉट सिलेक्शन, खराब सोच के साथ यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघतोय. अर्थातच गोलंदाजीने देखील चांगली गोलंदाजी केली आणि या चेंडूवर मात्र रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, धावसंख्येपासून वंचित ठेवलंय. धावसंख्या 26 धावा आणि अर्थातच मित्रांनो आपण पाहतोय मोठी स्पर्धा आहे, भगवी स्पर्धा आहे. भगवत चषक 2021ची स्पर्धा आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवायचा. आता मात्र पहिल्यांदा अंपायर आम्हाला सांगते खराब चेंडू आहे. आपण जर अंपायर पाहिले तर अर्थातच निलेश टिळवकर आणि राकेश मोरे सर या ठिकाणी काम पाहत आहेत, ज्यांनी अनेक वर्ष या टेनिस क्रिकेटमध्ये काम पाहिले आणि अर्थातच या स्पर्धेला देखील ते आपल्याला पाहायला मिळते. चांगलं काम या दरम्यान. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू सागर आंबरेसाठी आहे आणि यावेळेस पहा देखना चेंडू आहे आणि अर्थातच स्पर्धेला शोभेल असं शॉट सिलेक्शन. गोलंदाजच्या डोक्यावरून सरळ चेंडू भिरकावला. 6 धावांचा उत्तुंग दणदणीत खणखणीत शानदार षटकार. धावसंख्या झपाझप पुढे जाते. धावसंख्या 33 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वरपी. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. घातक होऊ शकतो पण 3-4 क्षेत्ररक्षक जेल घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी मिळेल सागर आंबरेला खेळण्याची. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि अर्थात यावेळेस मात्र संधी निर्माण झाली होती. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चमत्कार पाहायला मिळाला असता, परंतु तसं होत नाहीये. पुन्हा एकदा अर्थातच संधी मिळेल सागरला. धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर एकूण पोहोचते 34 धावा 34. लॉस ऑफ विदाउट विकेट कंप्लीट इन सेकंड ओव्हर. 2 षटकं संपले, 34 धावा झालेत. अर्थातच पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या जिथे 18 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 16 धावांचा पाऊस पडलाय. एक चांगली दमदार शानदार सुरुवात अब्बाशी 11 संघासाठी. आणि पुढे एकदा तोच कुणाल येतोय ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. ज्या पहिल्या षटकामध्ये निश्चित धावांचा पाऊस पडला होता. पॉवर प्लेचं षटक होतं. यावेळेस मात्र निश्चितच संधी मिळेल कुणालला, कारण आता पाहिलं तर क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल, कारण तिसरं षटक सुरू झालंय. 5 षटकांचा खेळ आहे आणि यावेळेस मात्र चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण उभं केलंय. कुणाल राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू हो सुरेख चेंडू आहे, चांगला चेंडू आहे आणि अर्थात यावेळेस मात्र फार धावा देऊन जाणार नाही. धाव मिळते फक्त आणि फक्त एक धाव सागरच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या अब्बाशी 11च्या खात्यामध्ये. त्याचबरोबर सुंदर कदम सर यांचं आगमन झालंय. सर आपलं देखील मी मनापासून सरचे स्वागत करतो या स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये. राईट ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू वळवायचा. अहो चेंडू जातो एस्ट्रकच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा 4 धावांसाठी. धावा जर पाहिलं तर धावा झपाझप वाढत आहे. धावसंख्या 39. राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू हो यावेळेस बाबल्या ब्रँडेड उत्तुंग.
चेंडू अर्थातच छोटा चेंडू फेकला होता, कोटप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवला बाबल्याने आणि स्कोअर लेगच्या डोक्यावरून शानदार अतिशय देखणा षटकार पाहायला मिळाला. दरम्यानचा यावेळेचा चेंडू पुन्हा एक शब्द त्याच पद्धतीचा चेंडू होता, टप्पा सेप होता. यावेळेची लाईन मात्र ऑफस्टम आणि ऑफस्टमची लाईन ठेवली आणि निर्धाव चेंडू यावेळेस फेकले कुडालने. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या 45 धावा 45. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल कुडाल. यावेळेस फुलटॉस चेंडू फेकलाय, कव्हरच्या डोक्यावर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, फेक करतोय. त्यातपूर्वी अर्थातच एक धाव सहज पूर्ण केली बाबले आणि सागरने. एका धाबीने धावसंख्या पूर्ण पोहोचते ती अर्थातच 46 धाबांवरती 46 46 धाबा या धावपालकावर उभे राहिले. षटक क्रमांक 3 राईट टॅप होत विकेट. यावेळेचा चेंडू सागर जाडी, सागरने पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतोय. चेंडू सीमारेखे पार चौकार. आदरणीय महेशजी पाळंडे सर या ठिकाणी विचार करत असेल, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि एवढ्या मोठ्या धावा देखील आपले खेळाडू करू शकतात, याच्यापेक्षा मोठा अभिमान काय असेल. आव्वाशीचे सुपुत्र छान सुंदर हो हो. पुन्हा एकदा बाबल्याच्या बॅट मधून चेंडू निघतोय, जाऊन शिरावतो पार्किंग लॉट. साधा बा मोठा सामना आहे. अर्थात पहिला क्वार्टर सेमीचा सामना आहे. टॉस जिंकला होता कुलवंडी संघाने आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि पूर्णतः आतापर्यंत चुकीचा निर्णय म्हणावा लागेल, कारण यानंतर खेळ अजूनही बाकी आहे. क्रिकेटमध्ये भाकीत करणं कधी योग्य नाही, परंतु यावेळेस मात्र वर्चस्व ठरताय फलंदाज. यावेळेचा चेंडू फलंदाज यष्टिरक्षक दोघांनाही चकून जातोय, धावा देतोय 4 धावा. आपण पाहतोय नवतरुण कुलपट्टी विरुद्ध आव्वाशी 11 यांच्या दरम्यानची लढत आहे. राईट टॅप वर द विकेट. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पण चेंडू, पुन्हा एकदा तीच पनिशमेंट आणि अर्थातच काम करावं लागेल, चेंडू शोधून आणावा लागेल. एवढा लांब फटका साधा. त्याप्रमाणे चेंडूचा शोध घ्यावा लागेल, कारण जे मैदान आहे झाडा झुडपानी बहरलेलं मैदान आहे. कोकणची भूमी आहे, झाडात झुडपानी बहरलेले मैदान आहे आणि अर्थात यामध्ये आनंद लुटतोय क्रिकेटचा बादशाह मैदानामध्ये. यावेळेस मात्र धावांचा पाऊस पडतोय. वंडरबाय बाबल्या आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अर्थात सागर आंबरे हा देखील मोठी धावसंख्या उभारतोय, मोठे फटके खेळतोय आणि दुधारी तलवार ज्यावेळेस चालते त्यावेळेस मित्रांनो काय निर्माण होतं आपण पाहिलं. स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवरायांनी दुधारी तलवारीचा वापर केला आणि अर्थात शत्रूंवर तुटून पडले होते. तसाच प्रकारची फलंदाजी गोलंदाजावर तुटून पडले दोन्ही फलंदाज. एका बाजूने बाबल्या तर दुसऱ्या बाजूने सागर आंबरे. धावांचा पाऊस पडतायत. अर्थात दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, यावेळेस मात्र फायदा उठू शकत नाही. एक धाव निश्चित पूर्ण केली आणि अर्थातच क्षेत्ररक्षक मात्र दुसरी धाव घेण्याची देखील संधी देत आहेत, पण यावेळेस दुसरी धाव देखील
पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण आहे, ढासळलेले क्षेत्ररक्षण आहे. त्याचं कारण ज्यावेळेस गोलंदाज अपयशी ठरतात त्यावेळेस अर्थातच क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी मनाने असतात. पण मित्रांनो, क्रिकेटचा नियम आहे, कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कधी स्वतःवरचा विश्वास सोडू देऊ नका. क्रिकेट आणि जीवनामध्ये मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा. आणि अर्थातच जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःवर जर कंट्रोल ठेवलं तर निश्चित मित्रांनो यश हे तुमच्याकडे येईल. प्रयत्न आणि प्रयत्न करत राहा. शेवटच्या श्वासापर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धाबा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मारा कर राईट मुहूर्त विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप सरळ आमच्या दिशेला चेंडू भिरकावलाय आणि थेट आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. आणि अर्थातच तो की माझे 50 धावा पूर्ण झाले का चेक करा पडून. या ठिकाणी चेंडू धुडकावलाय. सुंदर दमदार फलंदाजी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. यावेळेस मात्र संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र कुठलाही प्रयत्न करत नाही. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावा पुन्हा एकदा जमा होत आहेत. एकूण 2 धावा बाबल्याच्या खात्यामध्ये आणि अर्थातच 2 धावा जमा होतील आवाशी 11च्या खात्यामध्ये. आणि अर्थातच आमचे स्कोर सांगतात प्रसाद आंबरे आणि त्याचबरोबर अजिंक्य जो युट्यूबच्या माध्यमातून स्कोरिंग अपडेट करतोय. आणि अर्थातच बाबल्या खेळतोय डबल 4 मध्ये, म्हणजे 44 धावांची पारी तो खेळतोय. चांगली सुंदर शानदार खेळी मैदानाच्या आतमध्ये बाबल्या आणि दुसऱ्या बाजूने सागर आंबरे दुवाधार फलंदाजी करतायत. एकूण धावा जर पाहिल्या आवाशी 11च्या खात्यामध्ये धावसंख्या झाले 76 धावांची खेळी आणि सलामी दिले. काय सलामी असू शकते. भगव्या चषकामध्ये भगव्या वादळामध्ये स्पर्धा सुरू आहे. आणि अर्थातच शका आवाशीला निश्चित आनंद मिळेल की आपल्या गावचे सुपुत्र अतिशय दमदार शानदार कामगिरी करतायत, दाखवून देत आहेत. टेनिस विश्वामध्ये आवाशीचं नाव देखील मोठं आहे आणि टेनिस विश्वामध्ये कोकणचं नाव मोठं करणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर आणि बाबल्या. दरम्यानचा पुढचा चेंडू षटक क्रमांक. यावेळेस मात्र रिव्हर्स पुन्हा एकदा सागरने देखील प्रयत्न केला आणि सक्सेस होतोय. या चेंडूवर सागरच्या नावावर 6 धावा. मात्र प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याचा पराक्रम या ठिकाणी सागर आणि बाबल्या करतोय. मिथून यावेळेस मात्र चेंडू फेकला. स्वेर चेंडू एक्स्ट्रा चेंडू फेकायला लागेल. एक्स्ट्रा धाव नोंद केली प्रसाद आंबरेने स्कोरिंग मध्ये. आणि अर्थातच अजिंक्यने देखील एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 83 धावा. राईट मुहूर्त विकेट. पुढचा चेंडू मिथूनचा. यावेळेस खडे खडे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बघतोय, झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्थातच तोपर्यंत चेंडू मात्र जाऊन फिरवतो सीमा रेखा पार. या ठिकाणी मात्र रेकॉर्ड लिहिला जातोय. 87 धावांची सलामी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिथून राईट मुहूर्त विकेट. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा आहे. यावेळेस मात्र चेंडू जाऊन स्थिरावतो. इन्स्ट्रक्शन ग्लोज मध्ये निर्धाव ज्याची नोंद केली जाते. फार कमी चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आणि फार कमी वेळेस अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले. अन्यथा बाकी सर्वचे सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. सकाळच्या सत्रामध्ये काय सुंदर शानदार फलंदाजी आहे आणि अर्थातच दमदार खेळी गेले सागर आंबरे आणि खास करून बाबल्या आंबरेने. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त विकेट. यावेळेस अखो टप्प्याचा चेंडू सन्मान केलाय आणि अर्थातच यावेळेस मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न इष्टकेचा फसतोय आणि अर्थातच स्ट्राईकला आणलंय बाबल्याला. त्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे. बाबल्या ऑन स्ट्राईक. धावसंख्या 1 पुढे सरकले. धावसंख्या 88 धावा. षटक क्रमांक 5 वा सुरू आहे आणि अर्थातच 45 धावांवर खेळतोय. काय 50 धावांचा या ठिकाणी अर्धशतक फटकावं लागतं का पाहणार. 45 धावांची पारी करणारा बाबल्या ऑन स्ट्राईक. दरम्यानचा पुढचा चेंडू बितून राईट मुहूर्त विकेट. यावेळेस टाळ्यांचा गजर होते मित्रांनो. पण असेल नवतरुण कुलवंडी संघासमोर.
वाशीच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि सकाळच्या सत्रामधला लेखाचा तुमच्या समोर मांडतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण टॉस पाहिला, तो अर्थात नवतरुण कुलवंडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. योग्य अयोग्य येणाऱ्या काळामध्ये कळेल, 5 षटकानंतर आपल्याला कळेल, परंतु सुरुवातीपासून अधिराज्य गाजवलं फलंदाजीमध्ये ते अर्थातच बाबल्या म्हणजेच वंडर बॉय आणि त्याचबरोबर सागर आंबरे यांनी धुवाधार खेळी केली. आणि एकूण 50 धावांची खेळी करणारा बाबल्या आंबरे, ज्याने 17 चेंडूमध्ये 5 षटकार 4 चौकारांची आतषबाजी करत 51 धावा कुठल्यात. आणि त्याचबरोबर 13 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी करणारा सागर आंबरे यांनी देखील 3 चौकार 3 षटकारांची धुवाधार खेळी केली. आणि बडून एकूण 45 धावा या धावफलकावर उभ्या राहिल्या. 96 धावांचं मोठं आव्हान मैदानावरती आहे. आणि अर्थात आपल्या मित्रांनो माहिती आहे, कालच्या नाईटमध्ये झालेल्या अब्दुल कादिर संघाने देखील 96 धावा आवाशी 11 समोर उभ्या केल्या होत्या. आणि आता यावेळेस मात्र आवाशी 11ने दाखवून दिले की आम्ही देखील 95-96 धावा या उभ्या करू शकतो. जशाच तसं उत्तर दिले. कालच्या रात्रीचं उत्तर सकाळमध्ये देत आहेत. अर्थातच आवाशी 11 काय सुंदर खेळी, शानदार खेळी बाबल्या आणि सागर आंबरे यांच्याकडून. तर अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय, ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होते. 7 समुद्र पार या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. आणि हे काम करणारे गेले 3 दिवस आपल्याबरोबर अजिंक्य, जो खास या टीममध्ये प्रमुख आहे. आणि त्याचबरोबर कॅमेरा नंबर 1 सूरज, कॅमेरा नंबर 2 सागर काय सुंदर कामगिरी करतात. प्रत्येक चेंडूचा या ठिकाणी वेध घेत आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याचं छायाचित्रण करतात. सुंदर काम करतात. tenniscricket.in च्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर निश्चित आम्हाला देखील त्याचा प्रतिसाद येतोय की छान सुंदर काम चालू आहे. यूट्यूबच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. दरम्यानचा पहिला चेंडू आहे, गौरवचा पहिला चेंडू भिरकावला. यावेळेस शतरक्षकाली येण्याचा प्रयत्न करतोय, तत्पूर्वी मात्र चेंडू जात आहे 1 बाउन्स 4 रन 4 धावा. धावांचं आव्हान पार करत असताना एक छान सुरुवात छान झाली. श्री गणेशा चांगला झालाय आणि अर्थातच आशीर्वाद घेतलाय, गोलंदाजाचा समाचार घेतलाय. फलंदाज अर्थातच प्रत्येक याने डावखुरा प्रत्येक पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात. गौरव आंबरे राईट टॉप ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आहे, पुन्हा एकदा दिशा दिली. यावेळेस नक्की धावा पेतील. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. अजून एक चौका. DJ Webber in the mix, in the mix. दोन चेंडू 2 चौकार. काय सुंदर सुरुवात केली. जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित करतोय. आणि अर्थातच चांगलं काम या ठिकाणी प्रतीक आपल्या संघासाठी. 2 चेंडू 2 चौकार. गौरव आंबरे यावेळेस मात्र राईट टप राऊंड विकेट. पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा भिरकावला. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आकाशामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सोप ऑफ जेल सोडतो. ज्या क्षेत्ररक्षकाने दुसरा जेल यावेळेस सोडला. पहिल्या चेंडूवर संधी होती, यावेळी देखील संधी होती. यावेळेस मात्र गमावली जाते आणि 2 धावा प्रत्येकने पूर्ण केल्या. धावसंख्या 3 चेंडू नंतर 10 धावा. विजयाचं लक्ष 96 धावांचं आहे. आता या स्पर्धेला खूप मेहनत घेतली. संजोग आंबरे असतील, अजित आंबरे, महेंद्र आंबरे, एसकेजी आंबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली होती यासाठीच की अशा प्रकारचा खेळ आणि अशा प्रकारचा दर्जा पाहण्यासाठी. यावेळेस मात्र कमबॅक केलाय गौरवने आणि अर्थात 10 चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. परंतु तत्पूर्वी मात्र 3 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात प्रत्येकने. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकाराने सुरुवात छान केली. श्री गणेश चांगला केलाय, परंतु अर्थातच शेवटपर्यंत अशाच प्रकारचा किल्ला लढवावा लागेल. ज्या प्रकारे आवाशी 11 साठी सागर आणि बाबलेने काय खेळी केली होती. अर्थातच दोघांनी मिळून 95 धावा उभ्या केल्यात. यावेळेस मात्र गौरव बाराकर राईट टप राऊंड विकेट. पुढचा चेंडू डावकुऱ्या प्रतीकसाठी यावेळेस भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र कुठलीही चूक न करता पहिला फलंदाज प्रत्येक बॅक टू बाबले.
लेवलवर बळगा फडकतो मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये भगव्याचं वातावरण आहे आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि बडूनच आपण या स्पर्धेमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी कार्यक्रम पाहतोय. अर्थात शिवसेनेची स्पर्धा पाहतोय. यावेळेस मात्र पहा चेंडू सुरेख पद्धती ढकललाय. यावेळेस निश्चित धावा बेती चेंडू सीमा रेखा पार चौकार उत्तुंग दणदणीत विजयाचं लक्ष 96 धावांचं असताना यावेळेस मात्र अब्बाशी 11 कडून पुरुष गोलंदाजी एका सिनियर गोलंदाजाला संधी दिली जाते. सागर आहे, आकाश देखील आहे. तरी देखील यावेळेस मात्र नवीन गोलंदाजांना अर्थातच जुने गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, त्यांचा या ठिकाणी वापर केला जातोय आणि अर्थातच परीक्षा घेतली जाते. कारण स्पर्धा पुढे नेत असताना अनेक गोलंदाज या ठिकाणी पाहिले जात आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. चांगला चेंडू सुरेख चेंडू आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त एक जमा होईल कुडालच्या खात्यामध्ये. 9 तरुण कुलवंडीच्या खात्यामध्ये एक धाव. धावसंख्या 15 धावा. विजयासाठी 96 धावांचा मोठा सह्याद्रीचा पहाड उभा करायचा आहे आणि जर सह्याद्रीला जर आपल्या धडक द्यायची असेल तर मित्रांनो खूप आणि खूपच मेहनत करावी लागेल. यावेळेस पहा सुरेख एकदमदार चेंडू आहे, शानदार चेंडू आहे आणि अर्थात इथे मात्र कुणाल धावतोय आणि याबरोबरच त्याला बाहेर यावं लागेल. विकेट नंबर 2 कुणाल बॅक टू पॅव्हलियन. संख्या जर पाहिली धावसंख्या 15 धावा झाल्यात आणि अर्थातच 2 गडी आपण गमावलेत. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख कनेक्ट केलाय. यावेळेस निश्चित धावा बेतील फलंदाज झाला. या चेंडूवर एकूण धावा बेत 4 धावा चौकार. विजय एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. अनेक वर्ष ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये काम केले तोच विजय. यावेळेस पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमधून चेंडू सटकलाय आणि यावेळेस मात्र संधी होती गमावली. प्रणव ज्याच्याकडून अपेक्षा नाहीये आणि तो मात्र अपेक्षा भंग करतोय. करतोय माहित नाही परंतु त्याच्याकडून निश्चित अपेक्षा नाहीये कारण तो एकमेव असा क्षेत्ररक्षक आहे की मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्याला उभं करा तो चमकदार कामगिरी करतो. तो प्रणव मात्र यावेळेस चूक करतोय. सोपा झेल फक्त आणि प्रणवसाठी होता, इतर खेळाडूंसाठी अवघड झेल यावेळेस मात्र प्रणवनी सोडला आणि अर्थात खराब कामगिरी केली प्रणव. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. यावेळेस म्हटलं क्लास खेळतोय वितून परंतु धावा बेतील फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण केली. दुसरी धावण्याची संधी नाही आहे. एका धाब्याने खातं उघडलं जात आहे. मिथून याचं एका धाब्याने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 2 षटकाखेर 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांमध्ये 96 धावांचं उद्दिष्ट. अर्थात उद्दिष्ट उभं करण्यामध्ये 50 धावांची खेळी बापलेच झाली आणि अर्थात 37 धावांची खेळी सागरने केली आणि बडूनच 95 धावा उभे राहिल्या होत्या. 96 धावांचा पाठलाग करत असताना 9 तरुण कुलवंडीचा संघ मात्र यावेळेस अडचणीत सापडलाय. 2 षटकं समाप्त झालेत. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 27 धावा. परंतु मित्रांनो अजूनही 3 षटक आहेत. निश्चित 9 तरुण कुलवंडी देखील मोठा संघ प्रयत्न करेल. पाहणार आहोत. ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाणं ऐकूया. गाण्यानंतर घेऊन येतो तिसरं षटक सागर आंबेचं. अर्थातच
वेगवान गोलंदाज आहे आणि चांगलं व्हेरी स्टर गोलंदाज राईट भरत विकेट यावेळेचा चेंडू आहे हो यावेळेस मात्र पहा गती परिवर्तन केलंय आणि फलंदाजाला मात्र जखडून ठेवलंय फसवलाय फसवा चेंडू फेकला सागर आंबरेने व्हेरिएशन आहे ज्याच्याकडे 6 चेंडू 6 प्रकारे फेकण्याची ताकद क्षमता असणारा गोलंदाज म्हणजेच सागर आंबरे कोकण एक्सप्रेस पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला धाव दिली फक्त मिथुनला एक आणि अर्थात नवतरून कुलवंडीच्या खात्यामध्ये एक धाव धावसंख्या 28 धाबा षटक क्रमांक 3 सागर आंबरे राईट टॉप ऑफ द विकेट ऑन स्ट्राईक प्रशांत यावेळेचा मात्र चेंडू सुरेखपणे कनेक्ट केलाय ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गौरव येतोय चेंडू अडवतोय आणि फेक करतोय तोपर्यंत मात्र धाव घेण्याची संधी मिळाली फक्त आणि फक्त एक धाव प्रशांतच्या खात्यामध्ये एक धाव नवतरुण कुलवंडीच्या खात्यामध्ये धावसंख्या हळूच पुढे सरकली धावसंख्या आहे 29 धाबा विजयाचं लक्ष मोठं लक्ष 96 धावांचं उद्दिष्ट आहे राईट टॉप ऑफ द विकेट यावेळचा चेंडू सागर आंबरे हो सुरेख देखना चेंडू फेकलाय सागरने मी म्हटल्याप्रमाणे 6 चेंडू 6 प्रकारे फेकण्याची ताकद ज्याच्यामध्ये तोच गोलंदाज सागर आंबरे अतिशय चांगले चेंडू फेकतोय प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय गती परिवर्तन करतोय आणि दिशा आणि टप्प्यामध्ये देखील बदल करतोय तो गोलंदाज सुंदर गोलंदाजी यावेळेस सागरकडून धावांपासून मात्र रोखलंय फलंदाजांना आउट करण्यामध्ये वारंवार यशस्वी होत आहेत बघता बघता तिसरा फलंदाज धावबादच्या रूपाने प्रशांत आउट होऊन मैदानाच्या बाहेर जातोय धावसंख्या तर पहिले धावसंख्या तिथेच थांबले धावसंख्या 29 धावा दरम्यानचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज संकेत ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला पाहिलं तर बिथून आहे आणि जबाबदारी खूप मोठी आहे नवतरुण कुलवंडीचे गोलंदाज अपयशी ठरले त्याचं कारण दोन्ही बाजूने मोठे फटके सोसावे लागले सुरुवातीला बाबल्या त्यानंतर सागर यांनी चांगली खेळी केली आणि एकूण 95 धावांचं उद्दिष्ट पार केले आणि अर्थात 96 धावांचा मोठा आव्हान निर्माण केल्यानंतर अर्थातच प्रत्येकाने चांगली सुरुवात केली होती सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 चौकार परंतु त्यानंतर मात्र फलंदाजी गडगडली आणि आतापर्यंत धावा जमा झाल्या फक्त आणि फक्त 30 धावा विजयाचं लक्ष मोठं आहे 96 धावांचं आहे यावेळीचा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर मिरकावला आहे निश्चित धावा बीतील या चेंडूवर एकूण धावा बीत आहेत 4 धावा चौकार मिथुनच्या बॅटमधून चौकार कमांड 4 धाब्यांनी धावसंख्या पुढे जाते धावसंख्या जर पाहिली ते 34 धावांपर्यंत पोहोचलंय अर्थात सकाळच्या सत्रामध्ये काय सुरुवात झाली धावांचा पाऊस पडला षटकार चौकारांची आतषबाजी झाली मैदानाच्या चारही बाजूला षटकार पाहायला मिळाले मैदानाच्या चारही बाजूला चौकार पाहायला मिळाले आणि अर्थात दुधारी तलवार मैदानामध्ये फिरत होती ती अर्थातच बाबल्या आणि सागर डाबाची दरम्यान यावेळेचा चेंडू पहा कट केलाय आणि अर्थातच या चेंडूवर देखील धाव मिळते मिथुनला फक्त आणि फक्त एक धाव एका धाब्याने नवतरूंच्या खात्यामध्ये बदल होईल षटक क्रमांक 3 समाप्त झालं तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धाबा आणि अर्थातच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी काय होणार आहे काय नाही ऐकणार आहात पाहणार आहात कुठेही जाऊ नका पाहत राहा भगवा चषक 2021 लाख मोलाची स्पर्धा ब्रेक घेतो ब्रेकमध्ये गाणं ऐकवतो गाण्यानंतर पुन्हा घेऊन येतो चौथ्या षटकाचा खेळ
होत आहेत फक्त आणि फक्त 2 धावा. खराब फलंदाजी त्याचं कारण मोठं आव्हान आहे आणि 96 धावांचं आव्हान पार करत असताना निश्चित दमछाक होते आणि अर्थातच फलंदाज मात्र वारंवार या ठिकाणी अपयशी ठरत आहेत आणि यावेळेस मात्र सुरेख पद्धतीने कट केले. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिरकावलाय. चेंडू यावेळेस निश्चितच शिबार जातोय 4 धावांसाठी आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4थ्या षटकाअखेर 9 तरुण कुलवंडीच्या खात्यामध्ये धावा जमा झालेत 44. विजयाचं लक्ष 96 धावांचं असताना 4 षटकाअखेर 44 धावा झालेत आणि अर्थातच शेवटचं षटक बाकी आहे म्हणजेच 5वं षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोड़ी सी पीली बेहोश वो हो गया. एक बात जिसमें थोड़ी सी पीली बेहोश वो हो गया. गोलंदाज अजिंक्य उर्फ बाळू अब्रे. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक राईट मुहूर्त गेट. पहिला चेंडू हो सुरेख देखना चेंडू आहे. निर्धाव चेंडू. कुठलीही धाव नाही येत आहे. कुठलाही बदल नाही आहे. कुठलाही काम नाही आहे. निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी बाळू याच्याकडून. पहिला चेंडू निर्धाव फेकला. इष्ट्यानं चिटकून बाबल्या दरम्यानचा पुढचा चेंडू राईट मुहूर्त गेट. यावेळेस हो सुरेख देखणी गोलंदाजी बाळूकडून केली जाते आणि अर्थातच यावेळेस मात्र 1 धाव पडून पूर्ण केली आणि अर्थातच एका धाब्याने काम चाललं नाहीये. दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. षटकार चौकार सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं परंतु तसं होत नाहीये आणि नवतरुण कुलवंडीचा संघ मात्र यावेळेस खूप मागे पडलाय आणि अर्थातच गोलंदाजांनी खराब कामगिरी केली. बडूनच फलंदाजांवर मोठा दबाव आला. यावेळेस पहा स्लोअरवर चेंडू फेकला आणि अर्थातच यावेळेस देखील निर्धाव चेंडू आहे. धावसंख्येमध्ये बदल नाहीये. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या 45 धावा. विजयासाठी अजूनही तर पाहिलं तर 51 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू आहे म्हणजे बरोबर विजयासाठी अजूनही 50 धावांचं उद्दिष्ट आहे. नवतरुण कुलवंडी संघासमोर पूर्णतः पिछाडीवर फेकला गेला. त्याचं कारण आपण पाहिलं सुरुवातीची गोलंदाजी खराब झाली आणि अर्थातच त्याच्यावर मोठे फटके पडले ते बाबल्या आणि अर्थातच सागर याच्याकडून. दरम्यानचा यावेळेचा चेंडू क्लीन बोल्ड गॉन. मिथून बॅक टू पॅवर. जानू मेरी थांबले. निराशाजनक सामना मैदानामध्ये सुरू आहे. त्याचं कारण आपण पाहिलं पहिल्या चेंडूपासून वर्चस्व निर्माण केलंय ते अर्थातच आबाशी 11 संघांनी वर्चस्व निर्माण केलंय आणि या सामन्यामध्ये अर्थातच विजयाच्या उंबरट्यावर किंवा विजय जवळजवळ साकारलाय तो अर्थातच आबाशी 11 संघाने. यावेळेचा चेंडू मात्र खराब चेंडू आहे. स्वेर चेंडू आहे. एक्स्ट्रा धाबा येईल परंतु एक्स्ट्रा धाब्याने एकेरी दुहेरी धाब्याने काम चालणार नाही आहे. जवळपास 50 धावांचा टप्पा अजूनही पार करायचा आहे. अशा स्थितीमध्ये संकटात सापडलेला संघ नवतरुण कुलवंडीचा संघ. यावेळेस देखील चेंडू निर्धाव चेंडू आहे आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. यामध्ये नवतरुण कुलवंडी संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्याची कारण निश्चितच टीम मीटिंगमध्ये चर्चा होईल, विचार होईल आणि अर्थातच चांगला संघ आहे परंतु यावेळेस मात्र अपयशी ठरला. त्याचं कारण आपण पाहिलं एक धुवाधार फलंदाजी झाली आणि बडूनच या ठिकाणी पराभव स्वीकारलाय. तरी देखील मी नवतरुण कुलवंडी संघाला विनंती करेन, कर्णधारला विनंती करेन आपण या ठिकाणी या. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेमध्ये खेळलात आणि चांगलं खेळलात. क्वार्टर सेमीपर्यंत आपण खेळी बडून तुमचा सन्मान या ठिकाणी